नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. अजून थोडा वेळ विसर्जनाला सुरुवात झालेलीच आहे. तशी आता आम्ही चाललोय जिथे विसर्जन होतात त्या जागेवरती. गावातले म्हणजे जेवढे वाडीतले गणपती बाप्पा आहे सगळे एकत्र तिकडेच येणार आहेत. तर बोललो की आधीच पुढे उभा राहतो आणि त्या क्लिपसाठी म्हणजे तो प्रॉपर एक शॉट भेटेल आपल्याला. असं त्या जागेवरती उभा राहतो म्हणजे सगळे एकत्र येताना दिसतील. एवढं ऊन वाढलंय ना भाई, हे पावसाळा आहे आता हे वाटतच नाही आम्हाला. किती तो ऊन, पण सिनेरी ही चांगली वाटते. सिनेरी चांगली वाटते ही थोडी काय जास्त भाई. गौरी गणपती आहे ना, इप्तेवाडी ही जी वरती आहे ना त्या वाडीतले एकत्रित गणपती बाप्पा आणि गौर सगळे एकत्र चाललेत. आता एकत्र विसर्जनाला जातील आणि विसर्जन करतील. आता आम्ही ताईच्या इथे चाललोय. परत शेवटचं भेटून जाऊया. संध्याकाळची बस आहे 8:30 वाजताची, खेड ते बोरिवली. काल पहिली आरती इकडनं चालू झालेली. या शिवांश, मम्मी हे बघ ही वाली फुलं, हे बघ ही फुलं बघितलाच नाही. तो सॉरी यार, ह्याची तिकीट नाही तेजसची, तो आमच्याबरोबर ऍडजस्ट होणार. म्हणजे पहिले जाऊन काय गौरीचे डोळे बनवतात, गौरीचे डोळे म्हणतात. ही आमची इथे गौरीला वेणी घालतात आईकडे. हो इथे नाही बाई. गावाचं नाव घे तुझ्या. खारेपाटण. खारेपाटण हा मम्मीचा गाव आहे. खारेपाटण माझं गाव. अजून दाखव. गौरीचे डोळे, याला गौरीला वेणी घालतात आईकडे आमच्या. इथे नाही काय मला हे बघ इकडे नाही मम्मी.
चला आता निघायची तयारी. पॅकिंग तर सगळी झालेलीच आहे, फक्त 6 वाजता रिक्षा येईल त्याची वाट बघतोय. रिक्षा आली की आम्ही जाणार. मम्मी आता एक एक करून माहिती देते झाडांची. सांग. ह्या झाडाला बी येतं ना कडू कारेला म्हणून म्हणतात, आणि ते लहान मुलांना ना काळं असतं ते कडू कारेला. ते कप बीप झाला ना, खोकला झाला तर लहान मुलाला ते बियाचं असं हे गरम पाण्यामध्ये टाकून त्याचा पाणी ते पाजतात. ओके. अजून खोकला कप निघतो बाहेर. अजून कोणतं सांगितलेलंस? अजून कोणतं ते सांगितलंस ना? हे करवतीचं पान. आणि लहानपणी आम्ही ना पाट्याचं ते लाकडी असायची ना ते घासायचं, मग एकदम चकचकीत व्हायच्या पाट्या. पाट्या म्हणजे ते बाजूचं ते हे असतं ना लाकडी चौकड ते. मला करवतीचं पान थोडंफार सेमच वाटतंय ते दोन्ही झाडं. मुंबईला हे भेटत नाही, हे फक्त आपल्या गावीच, कोकणातच. हे आपल्या गावाला. आमच्या कोकणातच आहे. चला तर मग मित्रांनो, परत मुंबईची वाट पकडतोय. उद्यापासून परत तेच सगळं ट्रॅफिक अँड ऑल सगळं तेच. शेवटी काय 4 दिवस सुखाने घालवले कोकणात आपल्या. मजा आली. दिवस म्हणजे बोलतात ना एकदम पटकन गेले, एकदम म्हणजे एकदम पटकन गेले दिवस. फक्त आजचा दिवस थोडा स्लो गेला, पण मजा केली आम्ही. हा तेजस काय गाडी खेळतोय काय माहिती. खेड बस स्थानक फायनली पोचलो. आता इकडनं आमची 8:30 वाजता बस आहे. 8:30 वाजता बोरवलीची बस आहे. भाई लय टाइम लागेल. कोणी खेड बस स्थानकावरला येऊ नका. खेडवरनं सुटणाऱ्या गाड्या तिकडे गोळीबार मैदानला भेटेल. आम्ही रिक्षाने तिकडे चाललोय, सामान जास्त म्हणून. हा आहे गोळीबार मैदान. ओके, चांगला नियोजन केलं आहे. ॲटलिस्ट मुंबईपेक्षा तरी खूप चांगला नियोजन केलं आहे या लोकांनी. मुंबईला एवढं बसायला पण नव्हतं, बट या लोकांनी इथे बसायची चांगली सोय केली आहे. आणि इकडं अनाऊन्समेंट पण आहे भाई, एक नंबर आहे. आणि बस पण ऑन टाईम आहेत. नियोजन एकदम व्यवस्थित आहे. बसण्यासाठी पण उत्तम सोय भाई, सही आहे. मुंबईपेक्षा तरी मला खूप आवडलंय. बरं झालं की आमच्या 2 सीट पुढे आहेत. एक सीट इकडे आहे, इकडनं व्हिडिओ काढायला बरं पडेल. आणि एक सीट आहे ते एकदम लास्टला आहे. सो एका अर्थाने बरं पण आहे आणि वाईट पण आहे रे, कारण की एक सीट मागे आमची. तर दादा आता व्हिडिओ शूट करत येईल, नंतरला मी बसेन इथे. गाडी अर्धा तास गुलमोहर हॉटेलच्या इथे थांबले. हॉटेल नाही व्यवस्थित आणि त्याने बस पण ड्रायव्हरने वाकडे लावले. बोरिवलीवरनं विरारी 4:42ची ट्रेन आहे आणि आम्ही खूप लवकर आलो आहे.